हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल सगळ्यात माझं नाव देवेश करणचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी येणार आहे, जी असणार आहे होंडाचा मॉडेल आहे, लेटेस्ट आहे. दाखवतो तुम्हाला कल्याणमध्ये तुम्हाला खडकपाडच्या ठिकाणी हा शोरूम मिळून जाईल, हिरे होंडा. इथे तुम्हाला डिस्प्ले शोमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटून जाईल. वायलेनगर बस स्टॉपच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन ही आहे होंडाची हॉर्नेट 2.0 OBD2 2B लेटेस्ट मॉडेल आहे. तुम्हाला पूर्णपणे आज मी याच्यावरती रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शॉर्टपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो पर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला वगैरे तर तुम्हाला हेडलाईटमध्ये तुम्हाला चेंजेस दिसेल. मेन म्हणजे आधीच्या हॉर्नेटमध्ये तुम्हाला DRL इथून होते दिसायला, आता तुम्हाला हे DRL इथं असणार आहे दिलेले एका साईडला. LED पूर्णपणे सेटअप दिलेलं असणार आहे, लो बीम दिले असणार आहे, हाय बीम दिले असणार आहे एका साईडला. आणि इथं तुमचा हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्हाला सेमच असणार आहे. हा पार्ट आणि हा पार्ट टर्न इंडिकेटर लाईट तुमचा पण सेम असणार आहे. पण जेव्हा आपण चावी ऑन करू त्या टायमाला तुमची ही जी आहे लाईट ही तुमची ब्लिंकिंग म्हणजे इथं चालूच राहील या ठिकाणी. आपण जेव्हा टर्न इंडिकेटर लाईट जेव्हा देऊ त्या टायमाला फक्त ही पण तशी ब्लिंकिंग होत राहील. तुम्हाला दाखवून देतो. हे बघा असे ब्लिंकिंग होत राहील. फक्त रिअर फ्रंटचे जे असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट ते तुमचे असे राहतील आणि रिअरमध्ये तुमचे नॉर्मल राहतील या ठिकाणी. हे बघा हेडलाईट पण तुम्हाला पूर्णपणे बघा चालू केलं होती. चावी DRL आणि लाईट हा लो बीम तुमचा हा ऑन राहणार आहे. आणि तुम्हाला फास्ट लाईट पण तुम्हाला दाखवत होतो. हे बघा फास्ट लाईट तुम्हाला खाली दिलेला असणार आहे. पूर्णपणे हा दिलेला असणार आहे LED सेटअप. हा ठिकाण हा पार्ट आणि हा पण पार्ट हा तुम्हाला सेमच असणार आहे आधीच्या बाईकसारखा. USD 4मध्ये तुम्हाला दिलेलं असणार सस्पेन्शन गिचायला. आणि हे 37 mm पर्यंत तरी दिलेलं असणार आहे. आणि ड्युएल चार्जर तुम्हाला ABSमध्ये दिलेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिले असणार आहे पेडल डिस्क. ठीक आहे, दोघे सेम असणार आहे. ही 276 mm आहे पेडल डिस्क विथ ABS तुम्हाला आपले डेली असतं गिचायला. हां, आणि इथं पण तुम्हाला इथं हे तुमचे जे आहे बायबीचे तुमचे हे दिलं असणार आहे ब्रेकिंग सिस्टीम. दोघंही तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. टायरची साईज तुम्हाला 110 17 तुमची असणार आहे फ्रंटचे तुम्हाला टायर. आणि MRF मध्ये टायर असणार आहे आणि ट्यूबलेसमध्ये दिलेलं असणार आहे. आणि रिंगवरती तुम्हाला अशी ब्लू कलरची पट्टी असेल, ब्लू विथ ब्लू व्हाईट कलरमध्ये ही अशी स्ट्रीप दिलेली असणार आहे एका साईडला. आणि हा जो असणार आहे वरचा मडगळ हा तुमचा या कलर असणार आणि पाड्यांगे तुम्हाला सेममध्ये असणार आहे फायबरमध्ये. हा पण हा तुम्हाला असणार ब्लॅक कलरमध्ये. आतमध्ये पॅकिंग पण तुम्हाला सेमच दिलेली असेल. आणि साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. ग्राफिकमध्ये थोडंसं तुम्हाला दिलं असणार चेंजेस. होंडाची ब्रँडिंग दिली असेल क्रोममध्ये एका साईडला. इथं तुम्हाला पहिले आधीच्या बाईकमध्ये तुम्हाला मोबाईल चार्ज करून हे भेटून होतं त्यामुळे त्याला USB पोर्ट. पण तुम्हाला याच्यामध्ये USB पोर्ट पण दिलेलं असणार आहे. आणि मेन म्हणजे आधीच्या बाईकमध्ये तुम्हाला LCDमध्ये तो डिस्प्ले होत होता. याच्यामध्ये तुम्हाला 4.2 इंचमध्ये तुम्हाला दिले असणार आहे TFT डिस्प्ले. याच्यामध्ये तुम्हाला चालू पण करून दाखवतो परत एकदा. इथं तुम्हाला दिले असणारे आपले टर्निंग लाईट, ट्रॅक्शन कंट्रोल दिले असणार आहे. इथं तुम्हाला न्यूट्रल लाईट दिली असणार आहे. याच्या तुम्हाला इकोचं बोर्ड दिलेलं असणार आहे. RP मीटर दिलेलं असणार आहे. इथं पण तुम्हाला बघा इथं इकोचं बोर्ड दिलेलं असणार आहे. गिअर शिफ्टर असणार आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. नंतर मग ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे, नॅव्हिगेशन असणार. नंतर मग इकडच्या तुम्हाला दिले असणार आहे हे फ्यूल गेज म्हणजे आपलं हे फ्यूलची किती आहे भरलेली टाकी. नंतर मग इथं तुम्हाला टोटलमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. तुम्हाला हे इथं तुम्हाला 1 मिनट किती किलोमीटर झालेली ते ट्रिप A ट्रिप B फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटते हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील या ठिकाणी. हे बघू शकता तुम्ही ट्रिप A ट्रिप B आपण इथं रिसेट करू शकतो या ठिकाणी. सेटिंगमध्ये पण तुम्हाला फंक्शन सेटिंग असणार आहे दिलेली. ट्रिप A ट्रिप B आपण इको इंडिकेटर लावू शकतो. डिस्प्लेमध्ये तुम्हाला ब्राईटनेस दिलेली असणार आहे, थीम दिलेली असणार आहे, फेवरेट इन्फॉर्मेशन दिलेली असेल. जनरलमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे डेट टायमिंग युनिट रिस्टोर डिफॉल्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली असणार आहे. अपेरिंग सर्व्हिस तुमची अशी असेल तशी तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. फर्स्ट सेकंड थर्ड मेंटेनन्समध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल. ऑइल चेंजेस नंतर वर्क वॉर्निंग इन्फॉर्मेशन बॅटरी वोल्टेज हे सगळं त्याच्यामध्ये दिसून जाईल. सिस्टीम इन्फॉर्मेशन असणार आहे सॉफ्टवेअरबद्दल. नंतर मग नॅव्हिगेशन तुम्हाला दिलेलं असणार आहे, टर्न बाय टर्न टायमिंग दिलेलं असणार आहे चाईल्डला. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला इन्कमिंग कॉल अलर्ट SMS अलर्ट नंतर मग ईमेल ज्यासोबत तुम्हाला सगळं भेटून जाईल. यामध्ये ABSची तुम्ही लाईट ही जी आहे दिलेली इथं तुम्ही ऑन ऑफ करू शकता. ठीक आहे, इथं तुम्हाला इंजिन लाईट दिलेली असणार आहे आणि पास लाईट. ठीक आहे, एवढं तुम्हाला या फंक्शनमध्ये दिलेलं असणार आहे TFTच्या यामध्ये. आधीच्या मॉडलमध्ये फक्त तुम्हाला LCDमध्ये भेटत होता, याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे पूर्णपणे TFTमध्ये. कारण की ही पूर्णपणे लेटेस्ट मॉडल आहे. आणि सेंटरला तुमचा हा जो पोर्शन आहे हा तुमचा फायबरमध्ये दिलेला असणार आहे. सेमच असेल. होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. E20 तुम्ही फ्यूल होऊ शकतात आणि नॉर्मल पण तुम्ही यामध्ये फ्यूल भरू शकतात. हा पार्ट तुमचा ब्लूमध्ये असेल, हा ब्लॅकमध्ये असणार आहे. पूर्णपणे असणार आहे फायबरमध्ये हा दिलेला. चावीचं सेक्शन तुम्हाला जास्त दिलेलं. हँडल पण तुम्हाला हा ग्रेमध्ये असणार आहे.
आणि इथं तुम्हाला स्विच दिलेलं असणार आहे ऑन ऑफ करण्यासाठी. हायलाईट लॅम्प पण तुम्हाला दिले असतील इकडे साईडला. सेट सेटअप बटन दिलेलं असणार आहे. मिरर पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार दिलेले या ठिकाणी. आणि इकडं मला हे कंट्रोल दिलेलं असणार आहे आपलं TFTला ऑपरेटिंग करण्यासाठी. 5 लाईटचं बटन इथं असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न इथं दिली असणार आहे इकडे साईडला. ठीक आहे. टाकी तुमची पण अशी असणार दिलेली. आणि इथं तुम्हाला थोडीशी कार्बन फायबरच्या टाईपमध्ये तुम्हाला थोडंसं इथं डिझाईन दिलेली असते इकडे साईडला या ठिकाणी. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये असेल दिलेला. सीट पण तुमची पुशिंग पण चांगली असेल यामध्ये. स्प्लिट सीट असणार आहे. ग्रॅब हँडल तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिलेलं असणार आहे. इथं पण तुम्हाला अशी स्टिकरमध्ये दिलेलं असणार आहे ग्रे विथ व्हाईट कलरमध्ये. नंतर मग इकडं तुम्हाला हा पण तो पार्ट आहे इंजिन गार्ड दिलेला असणार आहे, पण हा फायबरमध्ये दिलेला असणार. तुम्हाला जर मीटरमध्ये लावून घेत असेल तर तुम्हाला तो ऑफर मार्केट लावून घ्यावा लागेल यामध्ये. सेमच तुम्हाला हे ब्रेकचं तुम्हाला हे दिलेलं असणार आहे लिव्हर. ही पण तुम्हाला मीटरमध्ये दिलेली असणार आहे साईडला. रिअर फुटर दिलेलं असेल. पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला असणार आहे ही 1 मिनटं टायरची साईज बघूया कुठेली 140/17 तुमची दिलेलं असणार आहे. ऑल व्हील्स पाठीमागे 220 mm पर्यंत दिली असणार आहे. डिस्क ब्रेक ती पण पेडल असणार आहे विथ ABSची पण प्लेट दिलेली असणार आहे. आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला ABSची प्लेट नव्हती, यामध्ये तुम्हाला ABSची प्लेट दिलेली असणार आहे. ड्युअल चॅनल ABSमध्ये दिली असणार आहे. हा पण पार्ट तुमचा सायलेन्सरमध्ये असणार आहे. तर म्हणजे हा पुढं असणार आहे मीटरमध्ये. वरचा कवर पण तुम्हाला मीटर असेल, पण हे ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. रिअर फुटर असेल. नंतर मग पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे शॉकअप्सर मोनोशॉकमध्ये. आणि हे असणार आहे फायबरमध्ये तुमचं हे मडकं दिलेलं असणार आहे. आणि फ्रंटपेक्षा रिअरच्या टायरची साईज तुम्हाला थोडीशी जास्त असणार आहे. म्हणजे तेव्हा तुम्ही टर्न घ्याल गाडीला रोडवरतून तुम्हाला तो असा ग्रिप चांगली भेटेल तुम्हाला टाऊटची यामध्ये. इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार एका चाईडला. आणि बॉक्स टाईपमध्ये ही फ्रेम दिलेली असणार एका चाईडला. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार आहे. टेल लाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे LED मध्ये. हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार आहे एका चाईडला. आणि इथं पण तुम्हाला 2 साईडला बघा इथं तुम्हाला थोडंसं हा कार्बन फायबरमध्ये तुम्हाला ती डिझाईन दिली असणार एका चाईडला. होंडाची ब्रँडिंग असेल. टर्न इंडिकेटर तुम्हाला असणार आहे LED एका चाईडला. आणि हे आपला आहे रिफ्लेक्टर आणि नंबर प्लेटसाठी असणार आहे. हा पण पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार आहे. इकडच्या साईडला हा पण हा असणार एक गार्ड इकडच्याला फायबरमध्ये विथ लेग गार्ड तुम्हाला आय थिंक भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. आणि आपला हा जो असणार चेन ड्रायव्हरचे जे पण कवर असेल ते तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये. साईड स्टँड इंजिन तुम्हाला कटाम असणार आहे दिलेलं इकडे साईडला. हे सेंटर स्टँड इकडे साईडला दिलेली असणार आहे. इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलं तुम्हाला तर 4 स्ट्रोक तुम्हाला SI इंजिन दिलेलं असणार आहे. 184.40 cc. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 12.7 kW ची 8,500 RPM चालते. आणि 15.9 Nm टॉर्क भेटतो जो 6,000 RPM चालतो. बोर भेटतो तुम्हाला 61 mm पर्यंत. स्ट्रोक भेटतो तुम्हाला 63.96 mm पर्यंत. ठीक आहे. सेल्फ स्टार्ट फटा असणार तुम्हाला दिलेला याच्यामध्ये. आणि फ्युल इंजेक्टर भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. आणि स्लीपर कच असणार माझ्यामध्ये दिलेला. इकडची बॉडी तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये दिलेली असणार आहे, पण ग्रे आणि विथ ब्लॅक कलरमध्ये दिली असणार आहे. इंजिनचं पण तुम्ही हे 2 शेप आहे तुम्ही बघू शकता. आधीच्या मॉडलमध्ये पण सेमच होता आणि याच्या पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार. थोडासा क्रोममध्ये थोडीशी फिटिंग दिली असणार यामध्ये. आणि हे जे असणार आहे गार्ड हा तुम्हाला एक्सेसरीजच्या पार्टमध्ये भेटून जाईल. गिअर तुम्हाला असणार आहे 5. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिले असणार आहे अप साईडला. टाकी तुम्हाला असणार आहे 12 लिटरपर्यंत. आणि याची तुम्हाला मायलेज पण तुम्हाला चांगली भेटेल. आणि परफॉर्मन्स पण जो असणार आहे तो तुम्हाला चांगला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर समजतो कोणते कोणते असणार आहे. रेड मेटॅलिक, ब्लू मेटॅलिक, ग्रे मेटॅलिक आणि एक असणार आहे इग्नॉइन्स ब्लॅक. एवढं तुम्हाला 4 कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. डायमेन्शन पण तुम्हाला डायमेन्शन सेमच असणार आहे. लेंथ असणार आहे 2034 mm पर्यंत. वेट दिली असणार आहे 783 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1064 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 1355 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 167 mm पर्यंत. सीट लेंथ दिलेली असणार आहे 590 mm पर्यंत. कव वेट असणार आहे 145 kg पर्यंत. बाईकचा साऊंड तुम्ही ऐकून घेतला. गाडी सध्या शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे थोडं फक्त आवाज ऐकून दिला कसा येतो. जेव्हा तुम्ही गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी पण तुम्ही याल त्या टायमाला तुम्ही बघू शकता गाडीची टेस्ट ड्राईव्ह पण तुम्हाला भेटून जाईल नॉर्मली. आणि तुमच्याकडे जर कोणती गाडी जुनी असेल एक्सचेंजमध्ये तुम्हाला जर कळायची असेल तर तुम्ही ती करू शकतात. एक्सचेंज ऑफर जी पण असणार त्या गाडीची तुम्हाला ती भेटून जाईल त्या गाडीची. फक्त एवढंच की ती 15 वर्षाच्या आतमध्ये असावी, 15 वर्षाच्या वरती गेलेली नसावी. मग तिचे तुम्हाला रेट चांगलं भेटेल. फीचरमध्ये तुम्हाला हे फीचर तुम्हाला जे दाखवलं तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. आणि अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आत्तापर्यंत आम्ही हा व्हिडिओच थांबवतो. तुम्हाला जर या गाडीला परचेस करायचं असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल विथ तुम्हाला फोन नंबर देऊन टाकेल. कल्याणमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल खडकवाड्या ठिकाणी. अहिरे
होंडा शोरूमचं नाव आहे. त्याचं सगळी डिटेल तुम्हाला देऊन दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथं जाऊन इन्क्वायरी करू शकतात. आणि या गाडीची प्राईस एक 13-14 हजारापर्यंत तर वाढलेली असणार आहे. आधीच्या बाईकची प्राईस वेगळी होती आणि आताची जी प्राईस आहे आता 1,92,000पर्यंत टोटल, जर तुम्हाला प्राईस सांगायला गेलो तर ऑन रोडमध्ये कल्याणमध्ये. आणि डिस्ट्रिक्ट आहे ठाणं. सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस जी असणार आहे ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये की या गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो, तर अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि जे लोक माझ्या चॅनलचे नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.